वॉर रूम स्थापन करून परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। यामध्ये आपण जे सहाय्यक परिरक्षक असतात, जे रनर असतात, त्यांचे मोबाईलवर झूम लिंक देऊन त्या लिंकच्या आधारे त्यांचा कॅमेरा आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण वेळ परीक्षा चालू असेपर्यंत चालू राहणार आहे व त्याचं नियंत्रण हे शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातून केलं जाणार आहे। तर आत्ताच आपण पाहिले की शिक्षण अधिकारी जे बोर्डाचे आहे ते काय म्हणत होते। तर आता नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर जर आपला मुलगा किंवा मुलगी 10वी किंवा 12वीला असेल तर आता कॉपी करता येणार नाही। तर बोर्डाच्या परीक्षा कितीही उपाय केले तरी यंदा मात्र कॉपी करता येणार नाही, कारण कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे। कारण आता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॅमेऱ्याची नजर असणार आहे। यंदाच्या वर्षी कोणते नवीन नियम करण्यात आले आहे तर चला पाहूया। तर नियम क्रमांक 1, कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। तर पहिला नियम असा आहे की या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। तर दुसरा नियम, परीक्षेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग परीक्षेच्या निकालापर्यंत सेव्ह ठेवली जाणार आहे। तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग होतील आणि जे काही गैरप्रकार घडतील ते सर्व गैरप्रकारीचे व्हिडिओ आता परीक्षेचा निकाल लागेपर्यंत एका हार्ड डिस्क किंवा ऑनलाईन स्वरूपाच्या क्लाउडमध्ये या ठिकाणी सेव्ह ठेवले जाणार आहे। तर नियम क्रमांक 3, जर विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कार्यवाही विद्यार्थ्यावर होणार आहे। जर विद्यार्थ्याने जर त्याची जागा बदलली, त्याला दिलेली, तर त्या विद्यार्थ्यावर या ठिकाणी कार्यवाही देखील केली जाणार आहे। तर नियम क्रमांक 4, तर पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभे न राहता फिरत राहतील। तर जे काही परीक्षा केंद्रावर जे पर्यवेक्षक असतील, नियंत्रक असतील, त्या सर्वांनी एकाच जागी उभं न राहता संपूर्ण रूम मध्ये किंवा त्या एरियामध्ये फिरते राहणं या ठिकाणी बंधनकारक हे बोर्डाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। तर असा हा चौथा नियम होता। तर नियम क्रमांक 5, शिक्षण विभाग नियंत्रण कक्ष स्थापन करणार आहे। तर शिक्षण विभाग जे काही नियंत्रण करणार आहे त्या नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी एक व्यवस्था आणि एक कक्ष त्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे आणि त्या कक्षाच्या माध्यमातून सर्व ही व्यवस्था या ठिकाणी राबवली जाणार आहे। तर 6वा आणि शेवटला या ठिकाणी नियम हा आहे की झूम लिंकच्या मार्फत परीक्षा केंद्रावर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवली जाणार आहे। तर झूम ही एक ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी एक साईट आहे। त्या साईटच्या माध्यमातून हे सर्व कॅमेरे या ठिकाणी ऑनलाईन हे सुरू असणार आहे आणि सर्व ऑनलाईन कॅमेरे सुरू राहून त्याची रेकॉर्डिंग हे सर्व्हरच्या माध्यमातून, क्लाउडच्या माध्यमातून या ठिकाणी सेव्ह ठेवली जाणार आहे। आणि तर अशा स्वरूपाचे या ठिकाणी परीक्षा विभागाने नियम या ठिकाणी जारी केलेले आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी देत राहतो। धन्यवाद।